13 म्हणजे आतापासून रामाला जेवढी वर्षांचा वनवास घडवला गेला तेवढी वर्ष मागे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल एक इथे मोठा चमत्कार होत पाहत होता तुमच्याच सर्वसामान्यांच्या जगण्यात। आज जे तुमच्या समोर इथे पवार दिसत आहेत, आमचे हनीफ गौरजी, आमचे देवीदास ढवई आणि अन्य सगळे कामगार, या लोकांनी त्या चमत्काराची मुहूर्तमेढ रोवली होती खरी, पण तो चमत्कार होता होता जसं आपल्या एका कविवरीने म्हणून ठेवले, उषकाल होता होता काळ रात्र झाली। तो चमत्कार कोणीतरी जबरदस्तीने विझवला आणि दुर्दैवाने त्या विझवण्यात आमच्या सॅम्पटॉस निर्माण कंपनीतल्याच काही कामगारांचा हात। आज अन्यथा केवळ त्या कामगारांचं चांगलं झालं असतं असं नाही, हे तर झालंच असतं, पण हा अख्खा सगळा तुमचा जो औद्योगिक पट्टा आहे ना, धाराव सगळा असा गजबजून उठला असता, प्रत्येकाच्या अंगणात समृद्धीची गंगा खेळती झाली असती। अहो फक्त चमत्कार इथेच नसता घडला, चमत्कार एक फटाक्याची माळ असते, एका ठिकाणी झाला की तिची सगळीकडे ती लागत जाते, त्याची लागण झाली असती। तुमच्या बाजूला लोटे परशुराम आहेत, अनेक MIDC आहेत जवळपास, या सगळ्यांमध्ये तो आवाज निघाला असता, पण ते व्हायचं नव्हतं दुर्दैवानं। काय येतात त्या कंपन्या इथे, कशासाठी येतात? त्या ग्रामीण भागात काय येतात? शहरं का सोडून आली? केवळ त्या शहरातल्या जमिनीच्या किमती मोठ्या असतात म्हणून इथे येत नाही। आपल्याला या गोष्टी कळत नाहीत, आपण समजून घेत नाही। आपल्याला बऱ्याच गोष्टी नवं तंत्रज्ञान, मोबाईलचं असतं, टीव्हीचं असतं, सगळं आपण पटापट शिकत जातो, पण ज्या गोष्टी आपल्या पोटाच्या प्रश्नाला धरून आहेत, घेऊन आहेत, त्याच्याविषयी मात्र आम्ही उदासीन असतो। आम्ही त्याची चर्चा चौकशी काही करत नाही। त्या शहरातल्या जमिनीच्या किमती सगळं ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा एक मोठी गोष्ट ह्या सगळ्या उद्योगपतींना, आम्ही या भांडवलदारांना खुणावत असते। आम्ही नेहमी म्हणतो भांडवलदारांना कुठला देश नसतो, त्यांना फक्त नफ्याचा धनादेश असतो। ते ज्याला आम्ही फ्लाइट ऑफ द कॅपिटल म्हणतो, भांडवल असं उड्या मारतात तसं, जसं माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जावं, पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जावं, तसे पक्षी गेले दिगंतर, तसे हे सगळे भांडवलदार काय निघून पळत असतात। आणि कशासाठी पळतात? 1-2-5%, 1-2-4% नफा जास्त मिळवणार ठिकाण सरकार काही सुटी देते, काही सूट देतं, कधी तुमच्या आयकरात येतं इन्कम टॅक्स, कधी इतर सेवा सुविधा असतात। अरे मग हे दर 2-5-10% जर एवढा लांबचा प्रवास हे भांडवलदार करत असतील तर तुम्हाला टक्केवारीचा हिशोब नाही कळत। कामगार वर्गाला कधी कळणार नाही, माझा पगार आज जो आहे तो 2-5-10% तुम्ही त्या भांडवलदारांसारखं तुम्ही नको का चलनवलन करायला पडत। तुमचा सहभाग फक्त 2-5-10% नसतो। तुम्हाला माहित पण नसतं की जेव्हा तुम्ही हा राजेंद्रराजे नावाचा, धर्मराजा नावाचा चमत्कार मारून टाकता तेव्हा तुम्ही टक्केवारी खूप मागे पडलेले असतात। किती मागे पडलेले असतात? नुसता हिशोब लावायचा झाला तरी 200-300% तुम्ही मागे सरकता, म्हणजे 50पेक्षा तुमचं वेतनमान कमी होतं, जे होऊ शकतं। मी काय म्हणत आलो, या देशाच्या राज्यघटनेत अनेक गोष्टी आहेत चांगल्या, तशाच अनेक त्रुटी सुद्धा आहेत। त्यातली एक महत्वाची त्रुटी म्हणजे आमच्याकडे कॉमन प्रॉस्पेरिटी हा शब्द आहे। आता तुमच्या व्यवस्थापनाला मी समजावतो, या देशाची प्रगती होते। अहो 1991-92 साली जेव्हा खाऊच्या धोरण हा हॉल खरं तर असा भरायला पाहिजे होता, सभा ज्या दिवशी हा रोहा तालुका जेव्हा एका उघड्या मैदानात त्याच्यावर सभा घेण्याची वेळ येईल ना, त्या दिवशी तुम्ही निश्चित समजा या वयाचं भाग्य पालन केलं। कामगार धर्म आणि ती जागृती नाही। 91 सालची मी तुम्हाला गोष्ट सांगत होतो, जेव्हा खाऊच्या धोरण येत होतं, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, तोपर्यंत त्या देशाला अब्जोपती म्हणजे काय असतो, त्याला आता आम्ही ब्लड मिलियनर्स म्हणतो, हा प्रकार माहित नव्हता। आर्थिक विषमता होत नव्हती का? तेव्हा होती ना, पण तिला मर्यादा होती। पण त्यानंतर असं काही घडत गेलं की पुढे झपाट्याने यांची संख्या वाढत गेली। या जागतिकीकरणाच्या, खाजगीकरणाच्या, उदारीकरणाच्या रेटात जिथे मार्केट इकॉनॉमिक्स आलं
आणि प्रचंड अशी स्पर्धा सुरू झाली उद्योगपतीची आपापसात. ते किमतीचं युद्ध नव्हतं, ते किमतीचं युद्ध जेवढं थांबलं ते सगळे सुसंघटित झाले आणि त्याच वेळेला कामगार सगळे एकदम बिघडित झाले. शेकडो नव्हे हजारो कंपनीतले कामगार आणि त्यांची व्यवस्थापन, उद्योगपती आणि त्यांची व्यवस्थापन एकत्र आली. त्यांना सहाय्यभूत ठरलं ते माहिती तंत्रज्ञान. आणि एका छताखाली काम करणारे कामगार स्वतःची चिरफाड्या ओढत बसले. छत्रीखाली काम करायला 15-20 जणांचं. आणि जिथे होते तिथे पण त्यांनी तुझ्याभाव सुरू केला. 3 कामगार झाले की 2 संघटना तयार व्हायला. आणि यामुळे असं झालं की कामगार सगळीकडे देशोधडीला लागला. या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या अब्जोपती प्रसवायला सुरुवात केली आणि कामगार विकारपती व्हायला लागले. अजून या देशात एवढी वर्ष लोटल्यानंतर धड 5 आकडे किमान वेतन इथे नाही. अहो त्यापेक्षा तुमच्यापेक्षा ते पोलीस दलातले लोक आमच्या हवालदार वगैरे सेवा उद्योगात आहे. जे केंद्र शासनातले, राज्य शासनातले आमचे कर्मचारी बरे, त्यांचं पण फार काय चाललंय उत्तम असं नाही माझं म्हणणं. ते पण त्यांच्याकडे पण ते मूळ वेतन 18,000 किमान घेतात. आणि तुमचं काय चाललंय? म्हणजे परिस्थिती खरी अशी असते. पूर्वी असं व्हायचं की तरुण मुली नेमका नवरा बघताना कुठल्या क्षेत्रातला बघायचे, शासनातलं शासकीय सेवेतलं बघायचे की मला सांगा खासगी सेवेतलं बघायचे. खासगी सेवेतलं बघायचे की त्या डॉक्टर दत्ता संमत होते किंवा काँग्रेस थोडस उजवीकडे झुकलेलं, डावीकडे झुकलेलं सरकार होतं. आर्थिक विषमता जरा बऱ्यापैकी होती. कामगारांना बऱ्यापैकी वेतनमान मिळायचं, बोनस मिळायचे चांगले. 20-25 हजार बोनस 80-90 साली मिळणं काय मोठं दुरापास्त नव्हतं. बहुराष्ट्रीय कंपन्या अनेक तुमच्या या सगळ्यांना इथे येऊ लागल्या. त्याचं नाव कॅरियट जातो पण मी ऐकलं बदललं नाव काय. या सगळ्या कंपन्या बहुराष्ट्रीय होत्या. या सगळ्या कंपन्या एका बाजूला हवेचं पाण्याचं प्रदूषण करत्या होत्या. तुमच्याकडे काही कमी प्रदूषण आहे काय, पण निदान त्या कामगारांना चांगला वेतनमान देत होतं. कॅन्टीनच्या सोयी सुविधा चांगल्या होत्या. त्यांना चांगल्या पद्धतीचे ग्रॅज्युटी मिळत होती. चांगल्या पद्धतीचा भविष्य निर्वाह निधी, प्रॉव्हिडंट फंड मिळत होता. असं सगळं बऱ्यापैकी चाललं होतं. पण आता ह्याच बहुराष्ट्रीय कंपन्या आता या जागतिकीकरणाच्या, उदारीकरणाच्या धोरणांचा 91च्या कालखंडानंतर अशा काय बदलल्या. कारण तेव्हा इंदिरा गांधींची वगैरे समाजवादी धोरण होती, त्यांना रोखून होती. आणि आता त्या एवढ्या मोकाट सुटलंय की आज सर्वात जास्त शोषण कोण करत असतील आणि कंपनीमध्ये दहशतवाद, ज्याला मी कॉर्पोरेट टेररिझम म्हणतो, बस त्या बहुराष्ट्रीय कंपन्या वाजत आहे. आणि कामगार तो स्वतःला गुलामच समजून बसलाय. अहो नेहमी सांगतो की आपल्याला जे अधिकार असतात ना ते आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी लढवून मिळवलेले आहेत. तुम्ही 1 मे साजरा करता ते शिकागो पासून ते लढे आणि पुढच्या काळात सगळ्या कामगार स्वातंत्र्यानंतर केलेले लढे, स्वातंत्र्यापूर्वीचे लढे. आपल्या भारतात मेघाजी नारायण लोखंडेसारखे कामगार पुढारी आणि पुढे दत्ता सामंतांपर्यंत जर आपण माळ ओढ काढली, त्या सगळ्यांनी जे काही तुमच्याकडे पूर्वसज्जित तयार करून ठेवलं होतं ते सुद्धा निगमवलं. आम्ही एकदा मिळालेले हक्क कायम राहतात असं नाही. ताकदीला पर्याय ताकद असते ती आम्ही गमावली. कारण आमचं चळवळीचं सामर्थ्य गेलं. आम्ही आपापसात हेवेदावे मांडायला लागलो. आम्ही आमच्याच हिताबद्दल आम्ही उदासीन राहायला लागलो. आणि त्याला काल मार्क्स एक शब्द वापरतो, फॉल्स कॉन्शियसनेस. म्हणजे आपल्याला आपलंच हित कळत नाही आणि नेमकं आपण आपल्या हिताच्या विरुद्ध काम करतो. तसं कामगार करायला लागला. तो आपापसात एवढे फंद फितुरी करायला लागला. कोण जरा चांगलं काम करताना दिसायला लागलं त्याला सापासारखं अडवत राहायचं. संघटना चांगली चालत असेल की त्याच्यात काहीतरी मोडता घालायचा, भलत्याच पुढामध्ये बोलवायचं, भलतंच राजकारण करायचं. राजकारणाशिवाय, राजकारणाने नेहमी सांगतो, राजकारण एक वटवृक्ष असतो आणि कामगार चळवळ ही लता वेलीसारखी असते की जमिनीवर सरपडत असते. तिला जरवर चढायचं असेल तर राजकीय वटवृक्षाचा आधार लागतो. तो जर आधार मिळाला नाही तरी पाय कधी तोडवली जाते. मग कळणं आणि पूर्ण राहिलं दूर. आम्हाला ते कळलं नाही. निळे पिवळे बंगवे कुठले हिरवे सगळे झेंडे घेऊन आम्ही फिरायला लागलो. आणि मग आम्हाला सगळ्या भांडवलदारांनी
निशाण दाखवलं, त्याचा रंग पांढरा होता. शरणागतीचं निशाण तुम्हाला दाखवलं. घ्या ही तुमची शरणागती, तुम्ही आणि आपण शरणागत झालो. पगार बोनस याचं काय सूत्र पाहिजे? आहे कुठे सूत्र जगात? थोडं आपण वळून जर पाहिलं असतं, तुमच्या हातात मोबाईल आले तर आज एवढीशी गर्दी नसती जमली. अनेक कुठल्याही पुढाऱ्यांनी मोठी गर्दी असेल, पण मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे छोटी गर्दी यासाठी आहे कडी एमआयडीसी आहे. मराठी माणूस हा मालक असतो, मराठी माणूस हा जास्त संख्येने व्यवस्थापक असतो की कामगार असतो? 80-90% तो कामगार असतो, तो शेतकरी असतो. पण या दोन्ही घटकांवर घाले होत आहेत तरी त्यांना जागे येत नाही. याच कालखंडाच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी माहिती नव्हती. एकच कर्जमाफी कधीतरी झाली होती 60-70, मला आठवत नाही सर, ती चौधरी चरण सिंगनी दिली होती, ती पण 10,000ची. पण हा एक कालखंड आला, ज्या खाऊच्या धोरणाचा मी म्हटलं, त्या कालखंडाने कामगार आणि शेतकरी एकाच वेळेला उद्ध्वस्त करायला गेले. म्हणजे ज्या सगळ्या रेट्याचे आम्हाला फायदे नाही मिळाले. कामगारांना सांगितलं काय की म्हणाले तुम्हाला काही संपत्ती तर देशात निर्माण होऊ द्या. संपत्ती निर्मितीची प्रक्रिया जरा थंडावली आहे, रोडावली आहे, आपलं सोनं वगैरे गहाण टाकलेलं आहे, ते आपल्याला सरळ जरा पहिली संपत्ती निर्माण होऊ द्या आणि एकदा संपत्ती निर्माण झाली की आपण त्याचे अधिकारी होऊ. असं नाही ना. शेतकऱ्यांना सांगितलं जर मार्केट इकॉनॉमी या देशात येऊ द्या, मग तुमच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल आणि मग तुम्हाला समृद्धी तुमच्या अंगणी येईल. नाही झालं तसं. आणि म्हणून याला मी नेहमी म्हणतो की आमच्या कामगारांच्या संदर्भात काय घडलं की कामगारांच्या पगारात तुमच्या पगाराची सूत्र, तुमच्या पगाराच्या संरचना, तुमच्या बोनसच्या संरचना. आता पण कामगारांनी जेव्हा 5-25 हजाराचा बोनस मिळतो आणि तेव्हा गेटवर फटाके वाजवताना बघतो किंवा दिवाळी साजरी करताना आनंदाने बघतो, मला त्याची खंत वाटतो. हे 80-90 साली चाललं होतं. आता जरा तुमची महागाई किती वाढली. 80-90 साली आम्ही 20-21 हजार कामगार काय घेऊन लागलो 21,000 बोनसला, आणि आता काय त्याला त्या वस्तू मिळतात त्याची काय किंमत झाली त्याची जरा काय तपासून पाहाल की नाही? पण नाही, आम्हाला या गोष्टी समजतच नाही. म्हणजे एका बाजूला उत्पादनाचं तंत्र असो, व्यवस्थापनाचं तंत्र असो, हे सगळं अत्याधुनिक झालं की नाही आम्हाला सांगा. आणि तुमच्या तर ह्या आहे केमिकल उद्योग, रसायन उद्योग, ह्याच्यात किंवा फार्मास्युटिकल मध्ये सूत्र असतं पाय असते. म्हणजे फक्त त्या नळीचा किंवा त्या पाईपाचा फक्त व्यास दुप्पट करायचं किंवा त्रिज्या दुप्पट करायचं. किती उत्पादन वाढतो? दुपटीने वाढतं की चौपटीने वाढतं? या साधा गणित आहे ना. कितीने वाढतं? पाय आर स्क्वेअर चौपटीने. हे धमाल चाललेली असते, प्रचंड नफे. आणि तुम्ही जर विचार केला मार्केटमध्ये कुठल्या व्यवस्थापनाला किंवा कुठल्या उद्योगपतीला, प्रत्येक तुम्हाला धंदा तोट्यात सांगते. मग कुठला धंदा नफ्यात नाही. देशात 91 साल नंतर अब्जोपतींची संख्या कशी वाढायला लागली आणि आज मी तिला 300च्या घरात कशी होते. परवाच लोकमतचा मी संदेश पाठवतो, तुम्ही पाहत नाही. काय करायचं? आम्ही किती लिहायचं, किती तडफडायचं? या देशात 91 सालपर्यंत 1 अब्जोपती होता. 96ला पहिला येतो. त्यानंतर दर 5 वर्षांनी एक नावा काय व्हायला लागतं. पुढे तर असं व्हायला लागतं तुमचं 21व्या शतक ओलांडल्यानंतर, 20चा पहिलं दशक ओलांडल्यानंतर दर 5 महिन्यांनी उद्योगपतीची पैदास वाढायला लागते. आणि होता आता कितीला झालाय तो? लोकमतचा आकडा तपासून बघा सगळे किती झाले मला सांगा. तुम्हाला पाठवलेला संदेश आहे. जपानमध्ये ही संख्या नाही, इंग्लंडमध्ये ही संख्या नाही, दक्षिण कोरियात नाही. जो फोन वापरता ना तुम्ही सॅमसंगचा, त्या सॅमसंगच्या फोनवाल्याच्या ली फॅमिलीला, त्यांना जो त्याचा मूळ जो पुरुष होता घराण्याचा मालक, तो जेव्हा मरणासन्न झाला आणि वारसा पुढच्या पिढीकडे जायचा आला तर त्याचे धागे दणाणले होते. कंपनी विकावी लागली नाही इथपर्यंत परिस्थिती. काय येते तुमच्या भारतात येते का? धीरूभाई अंबानी येळे की ताबडतोब त्याचे 2 हिस्से होतात. एक जातो मुकेश अंबानीकडे, दुसरा जातो तुमचा काय अनिल अंबानीकडे. एका रात्रीत जातो. अर्धा पैसा इकडे तिकडे सरकारी तिजोरीत न जातं. कसं घडतंय? अहो तिथे जर प्रचंड संपत्ती असेल तर संपत्तीच्या प्रमाणात, जसं तुमचा इन्कम टॅक्स असतो ना टप्प्याटप्प्याने, जेवढा तुमची मिळकत जास्त तेवढा टक्के वाढत जाते करायची,
कशी तिकडे 55% सर्वोच्च टक्केवारी आहे. जपानमध्ये, दक्षिण कोरियात, अगदी इंग्लंडमध्ये, नॉर्डिक कंट्रीजमध्ये या सगळ्या ज्यांची मी मगाशी नावं घेतली तुमच्या व्यवस्थापनासह, इथे साधारणपणे 4थ्या-5व्या पिढीत वारसा नष्ट होतो. म्हणजे काय, तेवढा कर रुपये संपूर्ण पैसा सरकारने निघून जातो, पुढच्या पिढ्यांना स्वतःचं कर्तृत्व दाखवावं वाटतं. असं आहे तुमच्याकडे कुठे काय कुठे करतो. आणि मग तुमच्याकडे काय ना, तुमच्याकडे भाग भांडवल कंपनीचं ना, त्या कंपनीचं उत्पादन तुमच्या कुठल्या कामाचं. तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुम्ही अक्षरशः ओढ्यावर पडता. मी घराघरात पाहिलेल्या कामगारांचं आंदोलन विशेषतः निवृत्त झाले, कारण कर्जाचे लवकर झालेले असतात. आपला पगार कमी आहे याची आपण मी नेहमी म्हणतो की तारुण्याचा तुम्ही संघर्षात गुंतवला नाही तर तुम्हाला म्हातारपणी लाचारीचा सामना करावा. आम्ही लाचार म्हणून निवृत्त होतो, कारण तरुण पण संघर्षात गुंतवलेलं असतं. तुमच्या वयाने 15 वर्ष वाया घालवली, शाळेने 25 वर्ष वाया घालवली. यवनांनी शेतकऱ्याला हजारो कंपन्यात पसरायला पाहिजे. कोण आहे राजराजाच्या दर्जाचा आणि राजराजाच्या विचाराचा जातीवंत कामगार. मला हे दाखवा, आज सगळ्या जगात कामगार पुढारी फार महत्वाची व्यक्ती मानली जाते. कामगार पुढारी राजकारण चालवतात आणि इथे आम्हाला कोण काळच कुत्रा विचारत नाही. निवडणुकीत उभा राहिलो, ठाण्याला कशाला, रोह्याला कशाला, अजून कुठे म्हणाल तिथे. मी कदाचित महानगरपालिकेचा नगरसेवक पण निवडून येऊ शकणार नाही. आमदारकीला उभा राहिलो, डिपॉझिट करतो, एवढी गंभीर परिस्थिती आहे. एवढे आम्ही मूर्ख. मी परत सांगतो, कोणाला वाईट वाटलं तरी हरकत नाही. आज अवस्था अशी आहे मराठी माणसाची की जेव्हा जाजीवाले सत्ता झाली नाही ना, जाजीवाले सत्ता कोणी महाराष्ट्रात, ही सगळी मनावर ढोंगबाजी मंडळी आहे आणि त्याच्यावर मी अत्यंत कठोरपणे टीका प्रहार करत असतो. टीकेचे प्रहार संत तुकाराम, ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम, काय काय एक तुकडोजी महाराज, काय गाडगे महाराज मुक्ती ज्यांची जयंती झाली, काय एक आपल्याला सुदैवाने एवढी मालिका लाभली संतांची. आणि शिवछत्रपती राजा जगात मला दाखवा असा छत्रपती. मी कायम सांगतो, छत्रपती म्हणजे केवळ तलवारबाजी नव्हे, तर उच्च कोटीच्या जीवन मूल्यांसाठी लावलेली प्राणाची बाजी. पण आम्ही कसले पुतळे उभे करतो, फक्त तलवारीची. छत्रपतीने घोड्यावर दाखवलं, त्यांच्या हातात चांगली कसलती तलवार दिली आणि जय भवानी जय शिवाजी म्हटलं की आमचं कर्तव्य संपलं. इथे कर्तव्य झाली. छत्रपती यासाठी महत्वाचा आहे की त्यांनी जनतेच्या हिताचं काम केलं. माझा प्रत्येक माणूस सुखी समाधानी राहील त्यांनी पाहिलं. ज्या ज्या सगळे कुलकर्णी, देशपांडे, खोत, अजून पण म्हणाल ते पाटील, हे जे सगळे समाजातले सरदार वर्गदार होते ना, जे सगळं समाज पुरुषांचं शोषण करत होते, गोरगरिबांना नाडत होते, लुटत होते, या सगळ्यांच्या घरावर ना ऐकलं तर त्यांचा गाढवाचा नांगर फिरवला. जनतेच्या आयुष्यात स्थैर्य निर्माण केलं, जनतेच्या आयुष्यात त्यांनी सन्मान निर्माण केला. आणि तुमचे नेते काय करतात, तुमचे खासदार काय कुठल्या मताने निवडून येतात मला कळत नाही. कारण आम्ही एवढे लाचार झालो, आमचं जगणं एवढं आम्ही नियतीच्या दारी नेऊन ठेवले की त्यांनी 4 पैसे निवडून गेले. आता लोक जगतात सुद्धा अशाच पद्धतीवर. आम्ही एकदा हिशोब लावला होता की वर्षाचे 55 दिवस 56 दिवस लोकांना असं फुकटचं खायला मिळतं, निवडणुकीत पैसे मिळतात, त्याचाच काही हिशोब करून लोक जगतात की काय, असा आता मला प्रश्न पडतो. येतात कसे एवढी मतं मिळतात कुठून येणार. म्हणजे लोक बोलतात, तुमच्या मला रोह्या दाखवा किती येतो तुमच्याकडे उत्तम दर्जाची इस्पितळं आहेत, चांगली हॉस्पिटल्स ती काढली की सगळे तुमच्या हे बड्या डॉक्टर जे आहेत हात धरून बसले ते बडे पाठवतात एक प्रकारचे समाजातले त्यांची वस्तीला घातले किती आहे. कधी तुम्ही प्रश्न केला, तुमच्या आई वडिलांनी कधी प्रश्न केला नाही त्या राजकारणाला. आणि किती शाळा आहेत सार्वजनिक. आज देशाचा जो पंतप्रधान आहे हा मोठा विकासाच्या गप्पा मारतो आणि सगळं करतो. गुजरात मॉडेल करून लोकांना वेडं बनवून टाकलं. आमचे पण मूर्ख मराठी नेते, तुम्हाला माहिती कोण मराठी नेता, नाव नाही. अगदी सुरुवातीपासून नरेंद्र मोदींचा भक्त होता. गुजरातचा दौरा काय करता झाला आणि मॉडेल म्हणून काय लोकांना उल्लू बनवलं, यांना सगळं माहिती असतं. पण त्याची चालू त्या नरेंद्र मोदींनी जे तुमच्या इथल्या राजकारणाने केलं रोह्यामध्ये, रायगडमध्ये, तेच केलं. दाखवलं तिथे किती त्यांनी सार्वजनिक हॉस्पिटल उभी केली.
दाखवा तिथे किती सार्वजनिक शाळा होती. मी वल्लभभाई पटेलांची जिथे 4थी पर्यंत शिकलेली शाळा गुजरातमध्ये जाऊन पाहून त्या शाळेच्या भोवती सगळे गाडीचे ढिगारेच असलेली होती. अस्वच्छता, दुर्गंधी, सगळी दुरावस्था झालेली, त्या बिल्डिंगची खिडक्या तुटल्या आहेत. काय आणि गुजरातमुळे हा पण तिथे रस्ते चांगले होते. पण तुम्हाला त्यातलं रहस्य कळलं पाहिजे. रस्ते कशासाठी चांगले होते तर ते सगळे जे उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगडचे कामगार ते गुजरातमध्ये यायचे ना, स्थलांतरित कामगार, मायग्रंट लेबर, या सगळ्यांना बरोबर योग्य वेळी कारखान्यात पोहोचवण्यासाठी खास अशा त्या लेन्स तयार केलेल्या. पण त्याच्यावर लोक, आपली मराठी लोक धाडून गेले. आणि काय मस्त रस्ते केले ते सर्वसामान्यांसाठी नव्हते, त्या उद्योगपतींसाठी होते, जे गुजरातमध्ये सगळे जे पानाचे ठेले टाकावे तसे उद्योग टाकून सगळे होते. असं असून सुद्धा गुजरातमध्ये आजही गरिबी अत्यंत खालच्या स्तराची आहे. कसं कळलं? आर्थिक विषमता. तुम्हाला आम्हाला कळत नाही, शिवछत्रपतीच्या राज्यात आर्थिक विषमता नव्हती. त्या औरंगजेबाचं राज्य जे रामाच्या काळात ते छत्रपतीच्या काळात रामानी जी अयोध्या उभी केली, त्या अयोध्येच्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात, त्याच्यापेक्षा काही पटीची समृद्ध त्याची रावणाची लंका होती. पण रावण आपल्याला बंधने ठरला का? नाही. का नाही ठरला? तर त्या सोन्याच्या लंकेत अन्याय होता, आर्थिक विषमता होती, प्रचंड अहंकाराचा दर्प होता, हुकुमशाही होती. म्हणून रामाच्या अयोध्येत काय होतं? तुम्ही कधी वर्णन ऐकले की आहे रामाच्या अयोध्या सोन्याने म्हटलेलं? ऐकलंय कधी? पट्टीबंधनी कशी बनते, चिरस्मरणी कशी बनते? पण आम्हाला एक प्रश्न नाही पडत, छत्रपतीचं असं काय होतं मोठं? अहो म्हटलं असं ना, आजच्या आरतीला तुमच्या आरतीला मावळे असते ना तिथे, तुम्हाला लावून घेऊ नका. जेव्हा मी तुम्हाला म्हणतो तेव्हा या महाराष्ट्रातल्या प्रजाजनांबद्दल बोलतो, मराठी माणसाबद्दल बोलतो. मला फार राग आहे त्याच्या वृत्तीचा. माझं मराठी माणसावर जेवढं प्रेम आहे ना, तेवढं प्रेम करणार एक सुद्धा मराठी नेता नसेल. पण त्या प्रेमापुढे मला संताप तशी आई बाप आपलं पोर जर वेळावर वागत असेल तर ते संताप आहे ना, तीच भावना आहे मला. आज एवढी अवस्था गंभीर आहे की मराठी माणसा एवढा मूर्ख माणूस या अख्ख्या जगाच्या पाठीवर तुम्हाला शोधून सापडणार नाही. तुझा एक पुष्पाशी परिकू जागा बोललासी स्वतःची नरेची केला ही नदी तिनं अशी मराठी माणसाची अवस्था केली. त्या छत्रपतीच्या राज्यात काय असं होतं? त्याच्याकडे 1 कोट जर महसूल असेल आमच्या राजाकडे, तर त्या औरंगजेबाकडे 400 कोट त्या काळात होऊन वगैरे काय होते. मला ते तपशील मला महत्वाचे नाही, मला त्याचं तत्व महत्वाचं आहे. तपशीला तुम्ही अडका, छावा तुम्ही बघा, चर्चा तुम्ही करा समाजात. आम्ही त्याच्यात त्या तपशिलात मी कधी शिरत नाही, त्या किरकोळ बाबी आहे. पहिला मुद्द्याचं बोलायचं, तत्वाचं बोलायचं. छत्रपतीच्या राज्यात जर एवढं महसूल होता, त्याचे 300-400 कोट जर औरंगजेबाकडे होता, तर माझा कसा नाही छत्रपतीचा मावळा निघाला गेला? कारण त्याचा धर्म जागा कुठला? हिंदू धर्म नव्हे, माणूसपणाचा धर्म जागा होता. तो जे शिवबा संतांचा धर्म आहे ना, तो खरा हिंदू धर्म. हे आता हे तुमचे करतायत ना, आता काय केलं? एक राम मंदिर बांधून झालं. आता काय 45 दिवस चाललाय, तो दंभ मेळा झालाय. दंभ म्हणजे मातलेला अहंकार सत्ताधाऱ्यांचा. कसला कुंभमेळा? मत मिळवण्याची, लोकांना एका बाजूला रुपया घसरतोय. मी मागे सांगितलं होतं आठवणीच्या वयाची स्पर्धा करणार म्हणून. जबरदस्तीने तो डॉलर काय विकतायत रिझर्व्ह बँक, त्याच्यासाठी शक्तिकांत दास गेलाय तिकडे, आता मला नाही बोलायचं. सगळे तेच प्रवृत्ती तीच. शेअर मार्केट काय कोसळते तुमचा अख्खा 8 लाख 9 लाख कोटीचं नुकसान 4-5 महिन्यात होतं. झालंय का सगळं? हे सगळं विसरायला म्हणून त्या कुंभमेळ्याचा कालावधी वाढवला. 65 कोटी लोक गेले. महाराष्ट्राचे 11 कोटी 12 कोटी जनता, भारतातली 65 कोटी म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त किंवा निम्म्या वेळी गेली. नाही सगळे तुम्ही सगळे जाऊन आलात का कुंभमेळ्याला? काय फाजीलपणा झालेला आहे त्या दुर्गंधीने भरलेल्या पाण्यात. कोणी गेली गंगा मैली, कोणी गेली गंगा अर्ध मैली. याच लोकांनी ज्या त्या कुंभमेळ्याचं घाट करतात तुम्हाला माहित नसतं, पेपरवाले सांगत नाही, कारण ते त्याचे मोदी मीडिया मोदी मीडिया म्हणतात. पण आपण जरा आमच्या ही माणसं अनेक जण आहे, मीच काय राजेंद्र छोटा माणूस आहे.
एवढी मोठी मोठी मंडळी लिहितात, पण आम्ही त्या बघतच नाही. असंख्य संतांनी ते प्राणार्पण केलेले. गंगा अशुद्ध होते, जागोजागी तुम्ही गेले बंधारे घालताय, धरणं बांधताय. त्याच्या अख्ख्या प्रवाहाच्या दरम्यान दुतर्फा त्या टॅनरी लागले, कातडी जमवण्याचे उद्योग, रसायन उद्योग जसे तुमच्याकडे आहेत त्याच्यापेक्षा बाहेर. तिकडे तर परिस्थिती अजून बाहेर. ती गंगा प्रदूषित होते, तिचा प्रवाह सगळा अडतोय. म्हणून किती संतांनी, गोपालदास, ज्ञानस्वरूप सानंद, किती संतांची नावं द्यायची, शिवदास, सगळ्यांनी प्राणार्पण केलं. 122 दिवसांचा आम्हाला त्याची खर्च नाही. आणि आम्ही भलत्याच लोकांना पूजत चाललेलो की जे व्यवस्थेचे भागीदार आहेत. आपल्याचे जे सगळे संत आहेत ना, मग तो तुमचा कोणतो योग प्राणायाम करणारा रामदेव बाबा, ते श्री करा तुम्ही शिशी रवी शंकर म्हणून, ते यमुनेचा तीर अख्खा त्यांनी नासवला. आणि आता ते जगदी वासुदेव त्यांची एक एक प्रकरण बाहेर यायला लागले. तो तुमचा गजाळ असलेले दोन, तो कोणतो एक, तो आसाराम बाबा आणि दुसरा कोणतो, तरी लोक त्याच्यापेक्षा पिळा गेले. हा कुठला मूर्खपणा चाललाय. आणि मग ह्याला फावतं तुमच्या सगळ्याचं जे मूळ आहे त्याचं तुम्हाला त्याचं दिग्दर्शन करतो. जर आम्हाला ही मुळं तपासून पाहता नाही आली ना, तर तुमच्या समस्या तुम्हाला कळणार. तुम्हाला ताप आलाय, तुम्हाला कुठला तरी संसर्ग झालेला आहे, त्याच्यावर कुठलं तरी औषध घेतलं पाहिजे. पण आम्ही जर फक्त तापाचीच गोळी घेऊन जर ताप उतरवण्याचा प्रयत्न करायला लागलो, मधुमेह झालाय आम्हाला, त्यामुळे जखमा होत आहेत, त्या बऱ्या होत नाही, त्या मधुमेह इलाज करता फक्त जखमावर आम्ही वर करणे इलाज जर करायला लागलो ना, तर मग कठीण आहे. समाज पुरुष असंच नासत जाणार, ध्येय सडत जाणार. आज तेच होत. आपली कंपनी थोडस आपल्याकडे वळूया. तुम्ही कदाचित म्हणाल आम्हाला एवढ्या देशाला सांगताय, आमच्या कंपनीविषयी 5 वर्ष आपल्याला घडवतं. अशी कुठली सभासद संख्या होती हो त्यांच्याकडे. पण हे निमित्त कडे ह्याला माहिती आहे, ह्याला पण प्रश्न विचारणार नाही. एक जर पालकमंत्री फोन करेल, एक जर आमदार उठेल आणि काहीतरी बोलेल, खासदार काय करेल, तर याची हिंमत आहे का? पण हे सगळे ही सगळी एमआयडीसी ती तुमच्या गडकरी कुटुंबियांची ती मोठी तिजोरी आहे. काली होती, आज आणि उद्या राहणार आहे. पण आम्हाला त्याची खंत नाही, तरी आम्ही त्याला निवडून देत राहणार. अहो, मी काय सांगतो, सॉक्रेटिसचे 2-2.5-3 हजार वर्षापूर्वी सांगून ठेवले, जोपर्यंत सामान्य घरातला, खरं तर शेतकरी किंवा कामगार, जोपर्यंत या देशाचा मंत्री होत नाही, आमदार होत नाही, खासदार होत नाही, तोपर्यंत काय करायचं. एक पोरांचा लेख बावीचा कामगार पुढारी होता चांगला, पोलंडचा पंतप्रधान झाला, अध्यक्ष झाला. त्याची वर्कर सॉलिडॅरिटी म्हणून त्याची संस्था होती, ज्याचं नाव कोणीतरी उचललं कामगार एक काम मराठी. म्हणजे जगात अशा पद्धतीचं वातावरण आहे. लोक एवढी सजग असतात. तुमच्या स्पेनमध्ये मी आता का आमच्या एखादा उदाहरण दिलं, या भांडवलशाही विरुद्ध आपला तुम्ही आवाज उठवला जर नाहीत ना, तुम्ही जर जागे झाला नाही, तर आता राजेंद्र नावाचा चमत्कार घडेल, धर्मचंद्राचे तुमच्या आयुष्यात काही चमत्कार घडेल, पण हे चमत्कार घडतील हे 100%. माझे डोळे उघडे तोपर्यंत चमत्कार टिकेल जर तुम्ही मला एकजुटीची ताकद माझ्या हातात दिली तर 100%. पण हे जर आधीच्या लोकांसारखे जर मुद्दे ठेवायला पाहिजे असतील, कायम टिकवायला पाहिजे असतील, तर तुम्हाला या आमूलाग्र संरचना बांधायला लागेल. त्यासाठी आपल्या मेंदूला थोडासा त्रास द्यावा लागेल. हा त्रास जर दिला नाही तर विचार करणं थांबवतो. सध्या एक शब्द या ऑक्सफर्ड डिक्शनरीत फार मोठ्या प्रमाणावर चलती आहे, त्याला ब्रेन रॉट असा शब्द. रॉट म्हणजे नासणं, सडणं. ब्रेन म्हणजे मेंदू. तुमचा मेंदू असा तरुण पिढीचा असा त्यांनी म्हटलंय की सडत चाललाय. कशासाठी सडत चाललंय हे आता काय तुम्ही हल्ली रील फालतू बिनकामाचं उघडं नागडं ते तुम्हाला भोगायला काय मिळणार नाही. तुम्हाला लक्षात ठेवा, जी पडद्यावरची अभिनेत्री कधी तुमच्या आयुष्यात येणार नसते, ते फक्त तुम्हाला स्वप्नात दिसणार नाही, तेच काहीतरी स्खलन होणार, त्यातला प्रकार असतो. तर आपण त्याच्यात गुंतलेलो. कर्मणूक म्हणजे किती कर्मणूक करायची. कर्मणूक आयुष्यात हवी, जरूर खेळ हवं, सगळं हवं. पण आता रस्त्याने मी ग्रामीण भागात फिरताना तुम्हाला पॅटीस
कोणाच्या हातात नांगर दिसत नाही. म्हणून मग अशी म्हणतात छत्रपती तलवारी दाखवा, त्याच्या छत्रपती नांगराने दाखवा. तो खरा छत्रपती असेल कारण त्यांनी राज्याची घडी बसवली. त्यांनी भूमिहीनानं कशाला हक्काचे मालकीचे पट्टे दिले. आजच्या परिभाषेत काय सांगायचं, त्याचा अर्थ असा की त्यांनी कंत्राटी कामगारांना कायम केलं. त्याचं काय होतं आयुष्य, ते भूमीहीन आपले दास म्हणून राहायचे, भूदास त्यांना म्हटलं जायचं. ते राबायचे पण जमीन आपल्या बापाची नाही ही त्याची लयून ते सरंजामदार करत राहायचे. त्याच्या जीवावर हे सगळे सरदार बलदार जगत राहायचे. त्याला त्यांच्या नावावर जमिनी करून दिल्या. आणि तुमचे राजकारणी काय करतात, तुमचे राज्यकर्ते काय करतात, तुमचे इथले काय आणि राज्यावरचे काय आणि राष्ट्रातले राजकारणी काय करतात, ते तुम्हाला कंत्राटी बनवायच्या मागे. आपल्याकडे किती कंत्राटी कामगार काम करतात हो, किती किती आहे, 100. कायम किती आहे, तरी प्रमाण मला म्हणतो मी 100ला 100 एकाला 1 प्रमाण आहे. हे आपण कशाला भेद पाडून घ्यायचे, तो कंत्राटी मी कायम, हे भेद कसे पडून दिले आपण. काय म्हणून, तो काय वेगळ्या रक्ताचा आहे, तो काय वेगळं काम करतो, त्याचे काय वेगळे हात चालतात, तो काय वेगळी भाषा बोलतो, काय संबंध काय, तो काय कुत्र्यासारखं म्हणतो का कंत्राटी कामगार, का त्याला कुत्र्यासारखं काय पट्टा अडकून तुम्ही फिरवणार, गुलाम म्हणून वावरणार त्याला. पण आपल्या सोयीच असतं, कारण आपल्याला जो तो आज लक्षात ठेवा. मी मगाशी भांडवल शेख बद्दल बोललो, ही भांडवल शेख उभी राहिली ना, तिचा जन्म कशातला झाला तर प्रत्येकाचा स्वार्थ बघायची शिकवत आली. तुमच्याकडे तुमच्या भारतीय अध्यात्मात हे जे हिंदुत्ववादी बोलतात ना स्वतःला, हे कोणी नाही खरे हिंदुत्ववादी, हे बनावट ढोंगी आहेत. मगाशी तुम्ही म्हटलं त्या तुमच्या आधुनिक संतांसकट सगळेच राजकारणी ते हिंदुत्वाचं खोटं ढोंगी राजकारण कर, कोणी हिंदुत्वाला देते. भारतीय अध्यात्म असं आहे का, भारतीय अध्यात्म आपल्याला हे शिकवतं अशा तऱ्हेचं. तर ह्या सगळ्याचा आपण खोलवर विचार करायला पाहिजे. आपण आपल्यातच भेद पाडून घेतो, मग त्यांना सोयीच पडतं. त्यांना कळलंच आहे, कारण आम्ही एवढे स्वार्थी झालेलो. माझ्याकडे पुण्यापासून पिंपरी चिंचवड नाशिक सगळीकडनं येतात, मी सगळ्या दाखवतो, अक्षरशः कुत्र्यावरती आलो. तुमच्याकडचं प्रमाण बरं आहे म्हणजे तिथे असतात जेमतेम 50-100 कायम कामगार आणि कंत्राटी कामगारांची संख्या विचारली 300-400 हो, काही ठिकाणी 500-550 आणि बेशरम येतात. आणि मला सांगतात साहेब आमचा पगार वाढवा. अरे म्हटलं त्यांचं काय नाही, त्यांचं काय ते कंत्राटी म्हणजे काय, म्हणजे कधी कोणी एकेकाळी आपल्याकडे अस्पृश्यता होती, म्हणून याला मी नवस्पृश्यता म्हणतो, की त्यांना आपल्या विकासाच्या परिघावर ढकलायचं, तिष्ठ ठेवत. आता फक्त याला जन्माची जात नाही, पण जन्माचं पोट आहे, पोट उपाशी आहे, अर्ध पोटी आहे, नाही आम्हाला त्याची खंत. अहो दुसऱ्याची वेदना तुमची वेदना जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत तुमच्यात कामगार करणं येणार नाही, तोपर्यंत हा हॉल भरणार नाही. मैदान भरायची भाषा सोडा. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी चित्र बदलणं सोपं आहे. मग कोण तटकरी तुम्हाला अडवू शकत नाही आणि कोणी नाही अडवू शकत. तुम्ही जागे झाले पाहिजे, ते जागा होणं खूप महत्वाचं आहे. 15 वर्ष वाया घालवली, आता अजून किती वर्ष वाया घालवणार. 2-5% जर भांडवलदार लांबून जागोजागी फिरत असतील, देशांतर सुद्धा करत असतील, तर आम्ही आमच्या पगाराच्या टक्केवारीसाठी, वाढीच्या टक्केवारीसाठी हलायचं रे जायचं. मग कसं तिथेच करोड्या परिश्रमातले किती काम करा, कुठली कंपनी, युनिलिव्हर, काय नाव कंपनीचं, पाण्यासारखा पैसा. भारतातली पहिली, मला वाटतं पहिल्याच्या कंपन्या त्यातली बहुराष्ट्रीय कंपनी किती अब्ज रुपयांचा नफा घेऊन गेले असतील आणि अजून किती घेऊन जातात त्याचा हिशोब नाही. पण पगार बघा ना कामगारांचे, यांनी लाख सोडलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी. पूर्वी आपलं फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट वगैरे इंदिरा गांधींचा होता, त्याच्यावर कडक निर्बंध होते, तोपर्यंत पगार भरत येत होते. पगार बघून मला धक्का बसतो. निवृत्तीला राहिल्या माणसाला, फिटरला, कामगाराला, ऑपरेटरला पगार 17,000, 18,000, 19,000. निवृत्तीला काय त्याचं ग्रॅज्युटी 2 लाख, कोणाची 1.5 लाख, कोणाची 3 लाख. शरम नाही वाटत? कसं होणार? आणि आता शेती आमची राहिली. आता शेतीत आपण, मी नेहमी म्हणतो
जो काय पैसा येतो आता कारखान्यात पिकतो, शेतात फक्त आत्महत्येचं पीक आहे. पण आम्हाला त्याचा विचार नाही करतात. आता तुमच्याकडे हातात मोजका वेळ असतो, या मोजक्या वेळात काय कमवाल ते अनेक युनियन्स पाहतो कराराचा कालावधी वाढवत नेतात. तुमच्या आता जेमतेम 30-35 वर्षाची सेवा असते, सेवा काळ तेवढाच असतो. तुम्ही काय आजन्म कॅम्प कंपनीत असता काय? मला अनेक जण व्यवस्थापन आधी बऱ्याच महिला आल्या, त्या ओव्हर स्मार्ट असतात, तेव्हा आम्हाला प्रश्न करतो काय सीटीसी कॉस्ट होता कंपनी. मी त्यांना सांगतो सीटीसी नावाची चहाची पावडर असते तेवढीच मला माहिती. बोला जेव्हा पगारावर मी जगायचं, तुम्ही काय चुकीचं बोलतोय? ज्या पगारावर जगायचं नगदी मला महिन्याला होते, त्या पगाराबद्दल बोलायचं. या सोशल सिक्युरिटी, तुम्ही कोणाचं नाव घेतलं मगाशी सीडी देशमुख, फार महान पुढारी. सुदैवानं मला अभिमान आहे की तो माझ्या पत्नीचे चुलत आजोबा होते. म्हणजे एवढं जवळ, किती मोठा माणूस, पण आमच्या महाराष्ट्रात फारसा माहित नाही. नशीब तुम्ही आठवण तरी ठेवली त्याची. मग त्यांनी दिलेल्या सुविधा आहे, हे जे सगळं तुमच्या LIC, हे सगळं तुमचं प्रॉव्हिडंट फंड वगैरे याच्या सगळ्या सोशल सिक्युरिटी मेजर झालं, त्याचा फार मोठा मोलाचा योगदान आहे त्यात. ते सुद्धा धरणार तुम्ही म्हातारपणची काही करोडपणात मोडणार. आणि मला सांगतो काय म्हणाले, काय एवढा कंपनीला पगार असतो, पगार जेमतेम 10-12 हजार आणि 12,000 पगार, 12 तास काम, काय कामाचे तास वाढतात, शरम नाही वाटत? या कामगार चळवळीत तुम्हाला शिकागोमध्ये जो 1-20 साजरा करता, शेकडो वळी कामगारांचे गेले, तेव्हा तुम्हाला 8 तासाची ड्युटी काम हे मिळालं, कामाची वेळ घडली, रविवारची सुट्टी मिळाली. आता ते गेलं, आता 12 तास सगळीकडे. आम्ही करतोच काय? म्हणजे जे कमवलं ते पण आम्हाला टिकवता येत नाही, नवं कमवून राहिलं बाजूला. त्या सीडी देशमुखांनी अशा तऱ्हेच्या या सगळ्या तुम्हाला ज्याला सामाजिक सुरक्षा योजना म्हणतो, प्रॉव्हिडंट फंडासारख्या, तर त्या सगळ्या योजना धरून मला आताच्या अनेक नवे विचारवाले सांगतात कामगारांचा पगार आमच्याकडे बरा आहे, चांगला आहे, शरम पण नाही. आणि सांगतात काय 15,000 असेल तर 25,000 सांगतात, 25,000 असेल तर 35-40,000 सांगतात. म्हणजे ते सगळं बोनस, ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, बसचं भाडं, तुम्हाला टोप्या देतात, तुम्हाला छत्र्या देतात, कॅन्टीनचं खाणं देतात, सगळं खाणं पण काढतात. ते सगळं त्याच्यात मिळून सांगतो. आणि आपण त्यांना ठणकावून सांगतो आम्हाला सीटीसी, म्हणून मी वारंवार हा शब्द उच्चारतो, तुमच्या डोक्यात ते शिकलं, सीटीसी हा शब्द सुद्धा ऐकून घ्यायचा नाही. मग ते म्हणतात असं कसं, ते तर सगळं शेवटी आम्हाला द्यायला लागतं. म्हटलं तर तुम्हाला धरायचं ना, तर म्हटलं मी एका पायावर तयार आहे, कामगारांना तुम्ही सीटीसी धरा, माझी काय तत्वता मी त्याच्या विरोधात नाही. म्हटलं धरायचे ना, अगदी कंत्राटी पद्धतीची जे तत्वता मी विरोधात नाही, तुम्हाला आणायचे ना, मी माझ्या पद्धतीने सांगतो तशी आणा, माझा विरोध. म्हटलं सीटीसी संकल्पना तुम्हाला आणायची, नीट तुम्ही कान उघडे ठेवा, का तुम्हाला समजलं पाहिजे, तर तुम्ही आतून पेटा. आणि एकदा आतला देवा पेटला की बाहेरच्या देवा सूर्याची गरज राहत नाही. कमी काही वारंवार येणार नाही. तर त्या म्हटलं सीटीसी धरायची ना, तर म्हटलं कुशात धरा, मग तो पगार मी समजायला तयार आहे. पण म्हटलं मग जपानमध्ये 76व्या वर्षी कामगार निवृत्त होतो. अमेरिकेतला फेडरल कोर्टाचा न्यायाधीश मरेपर्यंत कोर्टाचा न्यायाधीश राहतो. म्हटलं कामगारांना जोपर्यंत त्याचे हातपाय चालत आहेत, जोपर्यंत तुम्हाला उत्पादन देतो तोपर्यंत त्याची सेवा ठेवा. मग कशाला मागतोय मी सीटीसी? तुम्हाला कळते मी काय म्हणतो त्याचा अर्थ? मग चूप होतात. त्यांना उत्तर बरोबर त्यांचा निरुत्तर करता आलं पाहिजे. राजेंद्राचे का घेतात? कोण आहे राजेंद्राचे? काय तो काय बंदुकी चालवतो, चाकू सुरवार तलवार चालवतो, का शिवीगाळ करतो, का दगड फेक करतो? माझ्या कुठलाही हिंसक प्रकार माझ्या कामगार चळवळीत मी करत नाही. पण तरी सुद्धा डॉक्टर दत्ता सामंतांपेक्षा सुद्धा मला घाबरतात आणि सांगतात कुठली युनियन आणा, राजेंद्राची आणायची. कारण ही अशी टोकदार माझ्याकडनं उत्तरं मिळतात. आणि तीच उत्तरं आपल्याला देता आली पाहिजे तर तुमच्यातला कामगार धर्म जागे. मग नाही म्हटलं आम्हाला इथपर्यंत सेवा देणार, 18व्या वर्षी निवृत्त करणार. आता सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्त वय तुम्हाला माहिती 65% आहे. मी ऐकतोय. बरं मला एक माहितीसाठी पटकन आठवण सांगून देतो, तुम्ही पण लक्षात ठेवा की आता ते प्रॉव्हिडंट फंडावर नाही सगळे बरेच बदमाश व्यवस्थापकीय मंडळी अडवून धरायची ना, तो प्रॉव्हिडंट फंड त्यांच्याकडे मुद्दाम तो असे तुमचे आमदार खासदार असं काही
योजना करून ठेवतात की तुम्ही त्याच्या सापळ्यात अडकलं पाहिजे, त्याच्या वर्चस्वाखाली वरवडण्याखाली दबलेलं राहिलं पाहिजे. तर ते आता नशीब एवढ्या काळ तर आम्ही सातत्याने आमच्या मंडळ सातत्याने केंद्रीय श्रम मंत्रालयाला पत्र लिहिली होती, केंद्रीय कामगार संघटनेत थोडासा दबाव निर्माण करते अगोदरच करायला पाहिजे काम. पण ठीक आहे, देश आहे, दुरुस्त आहे. तर आता त्यांनी तो नियम काढलाय आणि आता व्यवस्थापनाच्या हातात राहिलेलं आहे. तुमचा जो काय प्रॉव्हिडंट फंड वगैरे असेल तो तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे अनेक जण युनियन स्वीकारायला तयार होत नव्हते, ते निवृत्तीच्या उंबरठ्या होते ते कामगार. पण त्यानंतर आमचं प्रॉव्हिडंट फंड अडकवला तर ह्याशी मूर्खार्के प्रश्न आहे. तर आपण मग सीटीसीचा मुद्दा बोलत होतो. तर ह्या सगळ्या व्यवस्थापन मंडळी ज्या क्षणी असं बोलतील तेव्हा त्यांना सांगायचं आम्हाला तळ्यात मला नोकरी आहे, आम्ही सीटीसीचा मुद्दा बोलला. आणि मग मी ऐकलं चीनमध्ये आता मजूर स्वस्त वगैरे बिलकुल राहिले, ते सरकार शेवटी कम्युनिस्ट आहे काही म्हटलं तर. त्यांनी जो चीनचे अध्यक्ष आहेत त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता आम्हाला कॉमन प्रॉस्पेरिटी या देशात आणायची. तुमचा कुठला नेता बोलतो का कॉमन प्रॉस्पेरिटी? कॉमन म्हणजे सर्वांची, प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी, समृद्धी सर्वांची. हे त्याचं तुमचा कुठला नेता बोलतो काय? फक्त एक सध्या राहुल गांधी बोलतोय. राहुल गांधींकडनं खूप मोठ्या आशा करण्यासारख्या आहे. पण तुम्ही आम्ही साथ दिली त्यानंतर गांधी आणि महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांचं संगम झालेलं. मी उगीच कोणाचं खोटं बोलतो, ज्या दिवशी मला चुकीचा लढेल मी त्या क्षणी त्याच्या विरुद्ध आवाज सुद्धा उठेल. मी कुठल्या व्यक्तीच्या प्रेमात नाही. हा तसा असतो तर तुमच्या अरविंद केजरीवाल सभा झालेली आठवते तुम्हाला 2 डिसेंबर 2012. त्या सभेत त्यांनी जाहीरपणे शेवटचं भाषण त्यांचं, अगोदरचं भाषण माझं. काय सांगितलं होतं? तुम्ही तरुण पोरं शाळेत होतात का रे? 11-12ला झालेली सभा. ते काय म्हणाले? आता कामगार क्षेत्राच्या बाबतीत राजेंद्रजींनी आमचं नेतृत्व करावं. आणि मी त्यांना कंत्राटी विषय समजावलं. आता हा ग्रस्त मारवाडी, त्याचं घराणं उद्योगपतीचं, याला कुठं माहिती असणार कामगारचं दुःख काय नाही, कंत्राटी पद्धत काय. मी त्याला त्या सभा घेण्यापूर्वी सगळं समजावून सांगत होतो, ईमेल पाठवतो. मला त्यांनी सभेत खास नंबर दिला, तो त्यांनी कधी उचलला नाही. पुढे जाऊन एवढं करून पुढे एका शब्दाने, सरकार शब्दाने माझ्याशी संबंध त्यांनी जो तोडला तो आज सांगितलं. त्या क्षणी सांगितलं, म्हटलं माणूस इतर राजकारणापेक्षा कितीही उजवा असला त्यांनी चांगलं काम केलं, जे चांगलं केलं त्याला चांगलं म्हणा. तुमच्या महाराष्ट्राच्या कुठल्या पुढाऱ्यात गेलं नाही, नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये गेलं नाही, आणि तुमच्या तटकरे तिथे अजिबातच केले. त्याचं मगाशी होते. तर तिकडे चांगल्या सार्वजनिक शाळा काढल्या, सरकारी शाळा उत्तम दर्जाच्या, जसं अमेरिकेत असतात पब्लिक स्कूल्स. चांगली त्यांनी मोहनला क्लिनिक्स काढली, कौतुकास्पद आहे. पण एवढं करून भागत एक प्राथमिक काम आहे. हो, कुठलंही कल्याणकारी, ज्याला वेलफेअर स्टेट संकल्पना म्हणतात, कल्याणकारी राज्य संकल्पना, त्या गोष्टी आल्याच पाहिजे. ही तर पहिली इयत्ता म्हणतात ना, ही इयत्ता करायची, ही पहिली इयत्ता आहे राजकारणाची. ते तर असलंच पाहिजे. जे तुमची पहिली इयत्ता पास नाही आहे, तुमचे तटकरे साहेब पहिली इयत्ता पास नाही आहेत. आता पण आधी ते तटकरे तुमच्या आमदार या पहिली इयत्ता पास नाहीत, हे तरी करणार नाही, ते घालवणार पण नाही. कारण त्यांचा पैसा या सगळ्या अशा लागलेल्या व्यवस्थेतून येतो. अनेक केजरीवाल तिकडे गेलं, पण त्यानंतर माझ्याशी संपर्क तोडला. कारण राजे हा ससा तप्त एखाद्या दिव्यासारखा, तप्त शिगेसारखा हातात नाही धरता येणार. बोलून गेला पण तेवढ्या बोलतो ते आपल्या लोकांना तुम्हाला इथे सभेत घडवायला. कारण महाराष्ट्रात त्याची पहिली मोठी सभा आणि शेवटची सभा. आणि आता शेवटी उघडा पडला, कारण कुठलं तत्व नाही. नुसत्या शाळा चांगल्या केल्यास, नुसत्या तू हॉस्पिटल काढलीस म्हणून तू अख्खा उत्तम राजकारणी नाही हो. छत्रपती स्वरूप लागतं त्याला. सगळ्याच बाजूनी सगळं जनकल्याण साधावं लागतं, न्याय द्यावा लागतो, सच्चाई द्यावी लागते, सत्यप्रियता ठेवायला लागते. तिथे कमी पडला आणि मग आता अवस्था एवढी गंभीर झाली. तसाच तिथून मी इथून नाही जातो तर मला नितीन गडकरींचं एक मीटिंग होती ठाण्यात हिंदी भागामध्ये. हे मुद्दाम तुम्हाला सांगितलं कामगारांच्या संदर्भात. आणि त्या नितीन गडकरींची माझी रात्री भेट झाली. ते मला त्यांनी सांगितलं असं आम्ही केलं, हा माझा खास नंबर आहे, मी नंतर मला भेटा, मी कंत्राटी विषय तुमचाच विषय घेऊन घेतो कामगार. कारण जोपर्यंत कंत्राटी कामगार विषय कसाला लागत नाही तोपर्यंत सर्वंकष आणि कायमस्वरूपी कामगारांचं कल्याण होणे नाही, हे लक्षात ठेवा. मूळ समस्या ती आहे. आणि मगाशीच मी म्हटलं सीटीसी द्यायची असेल तर काय करायचं, कायमची नोकरी द्यायची. आणि कंत्राटी पद्धत आणायची का असेल तर मग ती जर्मनीमध्ये आहे तशी आणा, स्पेनमध्ये आहे तशी आणा, फ्रान्समध्ये आहे तशा पद्धतीची आणा. तिथे काय असतात
ते 5-10% कंत्राटी ठेवायला परवानगी असते, पण स्वतःच कारखानदार त्याला टाळाटाळ करतो व्यवस्था का? तर कंत्राटी कामगाराला कायम कामगाराचे काही पटीत पगार द्यायला लागतो. मी जर्मनीमध्ये काही कंपन्यांमध्ये पाहिलं 2.5 पगार द्यायला. का? त्याला काय तार्किक विचारधारा आहे? तुम्हाला काय नोकरी, नाक्यावरचा जो भिगारी असतो ना किंवा कडिया आणि तो एखाद्या बिल्डरकडे काम करणार असतो, मी नेहमी हे उदाहरण देतो. कोणाला पगार जास्त असेल, महिन्याला काम करणाऱ्याला रोजचा दर जास्त असेल की जो केव्हा तरी रोजगार मिळतो त्याला जास्त असेल? कोणाला जास्त असेल मला सांगा? नाक्यावरचा. किती सुंदर उत्तर दिलं. मी तुम्हाला एवढं सगळं कळलं, तुम्ही शाळेत म्हणून थोडं सोडा या मोबाईलच्या फसव्या मायाजालांना थोडा बाहेर या. पोटा पाण्याच्या प्रश्नाविषयी गांभीर्याने विचार करा. कारण तो एक प्रकारे कंत्राटी आहे ना, त्याच्या नोकरीला शाश्वती नाही, सगळ्याला शाश्वती नाही. मग ती शाश्वती यायची असेल तर त्याला काही पटीने पगार दिला पाहिजे. माथेरानला तुम्ही जाता, महाबळेश्वर चला, तुमच्या आवडीचं तरुणाईला साधेच उदाहरण द्या. पुरायच्या हवेचा कंटाळा आला, नाहीतरी सगळी प्रदूषित झालेली हवा आहे. मी बघतोय मगाचपासून आल्यापासून त्या हवेने नुसता बेजार झालोय. तुम्ही जास्त काळ जगणार नाही, पुढच्या पिढीत अजून खंगणार आहेत, कारण तुमच्या DNA मध्ये आज शिरणार आहे. तुमची पोरं तुमच्या पुढच्या पिढ्या नाचणार आहे. तुमच्या जगणंच कमी होतं, निवृत्तीनंतर फार काळ जगणार नाही. आणि जगला तर तो अनेक रोगांनी, कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांनी तुम्ही हाडं फिसवणार, सगळं होणार. आणि आम्ही पगार पण न घेता सगळं जायचं. तुमच्याकडे हॉस्पिटल्स नको इथे चांगल्या पद्धतीचे त्यांनी काळजी नको का राबवायला प्रदूषण नियंत्रणाचे, पण सगळा आनंदी आनंद आहे. ह्या सगळ्या गांभीर्याने गोष्टींचा विचार करा मित्रांनो. जेव्हा आपण कामगारांच्या बाबतीतला विचार करतो तेव्हा मूलभूत विचार करता आले पाहिजे आपल्याला. आणि म्हणून आज मी जेव्हा इथे येतो एवढ्या लांबून, तेव्हा असं वाईट वाटतं मला. तुमच्या दृष्टीत संख्या खूप मोठी आहे, पण एकाच कंपनीतले अंशूचे आले, नवीन कंपनी त्यातले आले म्हणून भागत. हा कामगार आधी झोपलेला आहे असं मला वाटतं, काली झोपलेला होता, निदान त्यांनी उद्या तरी जागा होतो. त्या सॅम्पटॉनच्या गेटवर मी उभा असायचो, तेव्हा माझ्या समोर अशी सगळी भैयर मोटरसायकलवाली निघून जायची तरुण पोरांची. आणि म्हणून आज हा सगळा प्रश्न उभा आहे. ती भैयर उभी राहायची, बघायची पण नाही, कारण त्यांना व्यवस्थापनाने कधी दम दिलेलं सगळी गुलाम आहोत ना आपण. कारखान्यापुरते आम्ही तुमच्या ताब्यात येतो, फक्त कामापुरते आमचा सन्मान झाला धक्का नाही. राजन राजा हा फक्त पगार आणि बोनस वाढीचा चमत्कार नाहीये. राजन राजा तुमच्या सगळ्यात सन्मान निर्माण करतो जे छत्रपतींनी केलं. माझा पण रायगड तालुक्याचा आहे, मी पण रायगडचा, पेण तालुक्यातला. बाप्पाचं माझ्या आजोळ, बापाचं घराणं माझ्या साईचं, आईचं घराणं माझ्या हमरापूरचं. छत्रपतींचा जिल्हा ना. असे कसे आम्ही पेदरे, असे कसे आम्ही घाबरट. आणि तुम्ही तुमचा एक पाय शेतात असतो, शहरातला एक वेळ कामगार घाबरला तुम्ही एक वेळ समजू शकतो, कारण तिथे फक्त प्रदूषित हवा भटते. तुम्ही आम्ही कशाला घाबरायचं? म्हणून शेतीशी आपली एक नाळ जोडलेली राहिली पाहिजे. नाही जमलं शेतात राबायचं. मी नेहमी सांगतो कामगारांना की कारखान्यात हात काळे करून अपमानाने जगण्यापेक्षा शेतात हात काळे करून सन्मानाने जगा. आपल्याला अजून ह्या गोष्टी मुलगा आपल्या त्याच्यात खूप आज हा झिरप सिद्धांत नवा आहे, तुमच्या जगण्याशी बांधलेला आहे. हा अजून आपल्या अंतःकरणात उतरायचा आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही हे सगळं करा त्या दिवशी गोष्टी बदलायला लागतील. आपले पगार, आपले बोनस, आपली नोकरीची सुरक्षितता, कंत्राटी पद्धतीचं निर्मूलन, हे सगळे मुद्दे आपल्याला सातत्याने ते उदे ठेवायला पाहिजे. तुम्ही प्रसंग आनंदाचा असो, प्रसंग दुःखाचा असो, चर्चा ह्याचीच व्हायला पाहिजे. कोण तुम्ही आलतू फालतू चर्चा, निष्फळ चर्चा करू नका. हा राजकारण्याचं ते कोंबड्यांचं कसं युद्ध चाललं, कुत्र्यांची कशी भांडणं चालली तशी चाललेली असेल, त्याकडे फार लक्ष देऊ नका. आपल्या मुद्द्याचे प्रश्न विचारा, राजकारणात निरुत्तर करा, तर ते बाध्य होतील चांगलं काम करा. राजकारणी तुम्ही दबाव आणला, चांगला दबाव निर्माण करू शकला, चांगली मोहीम राबवू शकला, तर राजकारणी चांगलं सुद्धा वागतील. म्हणून त्यांच्या या पद्धतीच्या चुकीच्या वागण्यात आपला सुद्धा कुठेतरी दोष आहे हे निश्चितपणे लक्षात ठेवा. कामगारांमधले व्यवस्थापकीय मंडळी, मी आर्थिक विषयी मगाशी बोलत होतो, तुमच्या व्यवस्थापनाशी म्हणतो. एक सूत्र काही मी तुम्हाला जाता सांगून ठेवणार आहे, म्हणून मला चर्चा करता लोकांशी काहीतरी बोलता आलं.
जगात सर्वसाधारणपणे सूत्र आहे. जरा काढा की ते सगळीकडे लिहा की. मी तुम्हाला सांगितलं ना, आपल्या देखीलला सांगतो, सगळ्या जगदंबला सांगतो मी. अरे जर तुम्ही लिहितं व्हायला पाहिजे, पेरतं व्हायला पाहिजे, तर गोष्टी घडतील ना. एवढी इथे सगळी जागा मोकळे, तुम्ही काय कुठे लिहित नाही. घोषणालय मी तुम्हाला शेकडो आपल्याकडे घोषणा आहे, 100-125 घोषणा अशा आहेत की अख्खा महाराष्ट्र भेटून उठू शकते. पण लोकांपर्यंत पोहोचवलंय आपण तर. का मी येऊ, का माझ्याकडे अपेक्षा आहे का मी येऊ तिथे बसू तिथे. सगळीकडे ब्रिटनमध्ये, तुमच्या स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये, सगळीकडे त्या तिथे असे घरावर तुम्हाला अनेक, आता हल्ली दिसत नाहीत ते असे बोर्ड लागलेले असायचे मधल्या काळात. तिथे कुठल्या देशात सार्वमत घेतले गेले याच्यात. एकाला 12, एकाला 12, एकाला 12 असे सगळीकडे बोर्ड दिले. आता एकाला 12 म्हणजे काय? तर त्या अर्थ असा की जर हे सगळ्यात तळागाळातला माणूस कोण हेल्पर वर्कशॉपवर असेल तर, आणि जर ऑफिस स्टाफ मध्ये असेल तर पिऊन, त्याचा जर 1 रुपया पगार असेल तर तो आता सीओ तुमचा जोजी म्हणून ना, जोजी साहेबांचा आहे समजा, कल्पना करा. तर त्यांचा पगार सगळ्या त्यांच्या सेवा सवलत करून जर ह्याचा 1 रुपया असेल महिन्याचा, तर त्याचा किती असला पाहिजे? एकाला 12 याचा अर्थ 12 रुपये. अशी समीकरणात पैदा झाली तर आम्हाला राजराजाची गरज काय, धर्मराजाची गरज काय? पण ही मूलभूत सूत्र या देशात आणणार कोण? आणि म्हणून या भांडवलशाहीला तुम्ही आव्हान दिलं पाहिजे. ही भांडवलशाही तुमच्या जगण्यात फार मोठे प्रश्न निर्माण करणार आहे पुढे जाऊन. अख्खा अस्तित्व मिटवणार आहे. पण तत्पूर्वी ते मिटेल, त्याचं काय व्हायचं ते होईल पुढच्या काही दशकात. पण तत्पूर्वी आम्ही जरा चांगले पगार तर घेत येऊ. एकाला 12 सांगायचं. आणि म्हणून मी आता तुमच्या समजा ते पण सांगून आलोय. म्हटलं प्रश्न नाही करायचा कोणाचं योगदान किती आहे ते. तुम्हाला असं ते पृथक्करण करत बसतात, घासाघीस करत बसतात. काय की त्याचं योगदान किती, मी ह्याचा एवढा कशाला पगार वाढत? अरे तो जीव आहे ना, एक नागरिक आहे देशाचा. तर त्याचा बेसिक लिव्हिंग वेजेस निश्चित व्हायला पाहिजे. त्याला आम्ही किमान वेतन म्हणतो. त्याला निश्चितपणे झालं, त्याला सुखासमाधानी सुरक्षित जगता आलं पाहिजे. आणि मग पुढच्या गोष्टी बोलायच्या. आणि मग पूर्ण बिनं असे सगळे कंपनीच्या नफ्याशी निगडीत असले नफा पण आपल्याला स्वच्छ कळला पाहिजे. झाकणार होता कामा नये वगैरे अशा अनेक बाबी आहेत ज्या आज मला तुमच्याशी बोलायच्या होत्या. अनेक माझ्या समोर 50 कामगार आहेत, 500 कामगार आहेत, 5,000 आहेत, 50,000 आहेत. शेवटी बोलावं तेवढंच लागतं. आता वयाच्या 67 वर्षात आम्हाला असं वाटतं की आम्ही एवढ्या झपाट्याने तुमच्यापर्यंत जाऊ. आता वेळ फार थोडा आमच्याकडे शिल्लक आहे. पुढची 10-15 वर्ष जेमतेम आम्ही आता वेळो बोलते राहू, पेरते राहू. नंतर कोण आहे, कोणी पुन्हा लिहून ठेवा माझ्याकडे लिहून मोठेपणा म्हणून नाही. कारण हे क्षेत्र एवढं धोकादायक आहे, हे क्षेत्र एवढं प्रचंड आव्हानात्मक आहे. येण्या गवळ्याचं काम नाही. त्यासाठी सगळं सोडून निसर्ग जसं म्हणतो ना, नंगेसे गुलाबी ठरतात तसं नंगा व्हायला लागतं. अख्खी व्यवस्था अंगावर गेली, तुमच्या कुटुंबावर होती घसर. तेव्हा मी काय काय नाही बघू आयुष्यात. ते जर लिहिलं ना तर 3 ताण लोक उठतील. पण हल्ली लोक मला कामगारच सांगतात, आमचे सँडोचे कामगार, साहेबांचे आमच्या भाईंचे कोण लेख वाचतो, काय म्हणून गेले? प्रबोधनकार ठाकरे म्हणाले, जो वाचेल तो वाचेल. केवढा मोठा अर्थ आहे. ते सँडोचे मला पुढारी सांगतात. काय सांगतात मला? म्हणाले कोण वाचतो ते भाईंचं? आम्ही म्हणाले री, म्हणून म्हटलं तुमच्या खालून दिले होते तिथे. त्याला समजत नाही या पोराला. आणि वेळी समजा तुम्हाला मुद्दाम ह्या सगळ्या मौज म्हणजे आता ते ग्रामीण भाग माझे म्हणजे क्रिकेटचे सामने, ते फक्त सगळे संप्रदाय वेगवेगळे पद्धती. मला कोणी जाण्याला माझा विरोध नाही. जायचं असेल तर त्यातला काहीतरी चांगलं घेऊन या. तिथे जर कुठला तुमचा भक्ती संप्रदाय जर तुम्हाला शिकवत असेल, पोलीस ठाण्याची पायरी चढू नका, संघर्ष करू नका, कोर्टात जाऊ नका, जे असेल काय म्हणतात ना, ठेवी अनंते देशाची राहावे तसं सहन करा. पुढल्याच्या मी तुमचं चांगलं होईल. निवेदन द्या. रामनाम जपल्या तुमच्या होईल. समजा तो डॅम्बिस आहे म्हणून व्यवस्थेशी त्याचे हात बांधलेले तुम्ही समजा. दुसरी तिसरी परी आमच्या कंगणाला असा कशाला? धार्मिकता जर समर्थ रामदासाच्या नावाने तुम्हाला पंथ चालवायचे असतील ना, तर मग ते समर्थ रामदासांनी इथेच सॅम्पटराव निर्मलमध्ये भाषण करताना सांगितलं होतं. समर्थ रामदासांनी काय सांगितलं होतं? देवमस्तकी धरावा, अवघा हलकलोळ करावा. हलकलोळ म्हणजे संघर्ष.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. की त्यांनी असं सांगितलं निवेदन द्या, की त्यांनी असं सांगितलं तुम्हाला कारखाना चालवला तर कामगार जगेल? आम्ही काय सांगतो? कामगार सन्मानाने जगला तर कारखाना जगेल, अन्य काम नाही. याला म्हणतात कामगार धर्म, याला